राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे लागते। रावसाहेब, आणखी एक आहे की ईव्हीएम संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, काल जानकर यांनी असा आरोप केलेला आहे की या ईव्हीएम घोटाळ्यामागे किंवा या सगळ्या यंत्रणेमागे जे काही निकाल लागले त्यामागे मोहित कंबोज आहेत। ईव्हीएम घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे। उत्तम जानकर हे ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे। मरकडवाडीच्या लोकांनी जे बंड केलं रस्त्यावर येऊन मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे 144 कलम लावलं। त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा काय आहे हे समोर गेलं। ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत ईव्हीएम संदर्भात तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे। लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत आहेत। अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेते। अर्जांची छाननी सुरू झाली। बघा, त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे। आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे। मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतही परत द्या। हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे। यात फार मोठा घोटाळा झालेला आहे। निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता। भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला शंका आहे। विधानसभा निवडणुकीनंतर भाजप तुम्हाला वाटतं की स्वबळावर महापालिका निवडणूक लढेल? कारण काही आमदार असं म्हणतात पुण्यातले की आम्ही स्वबळावर लढू। कुठे मुंबईत महापालिका